श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज गुरुवार होता, छान अशी बघा पूजा केली गोंड्याच्या फुलांपासून. तर आज जास्त तुमच्यावर काही व्हिडिओ शेअर करत नाहीये, कारण आज मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर तुम्हाला पूजा आवडते म्हटलं, चला पूजेचा एक व्हिडिओ शेअर केला. त्याच्यानंतर दुपारचं जेवण झालं आणि आज माझे पाहुणे बघा जरा लाडात आले होते, कारण त्यांना आज माझ्या हाताने जेवायचं होतं आणि त्यांना असं करताना बघून लेक माझीच घाबरली होती. तिच्यासाठी हे नवीन होतं, पण माझ्यासाठी रोजचं आहे. मी जेवायला बसली का यांचं येणं. समर्थ. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तुम्ही काल तुम्हाला बोलली होती की मी उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला सांगेन की व्हिडिओमध्ये का नव्हते आलेले. हा विषय असा आहे ना की बऱ्याचदा या विषयावर मी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही जणांकडे अप्रिशिएट करून मिळालं की अरे वा, छान विषय मांडलाय, त्याच्यामुळे आम्हालाही काही नॉलेज झालं. पण काही आपल्या जवळचीच लोक होती ना, त्यांनी असं पण म्हटलं काय हा विषय मांडण्यासारखा आहे. तर बघा, विषय असा आहे की मासिक पाळीशी रिलेटेड स्त्रियांच्या, आणि हा विषय असा आहे ना की जो बोलला गेला ना तरी समाजात आजही तेवढी तत्परता आलेली नाहीये. लोक आजाराशी झुंजतील पण ह्या विषयावर बोलायला लाजतात. बघा, स्त्री आहे ना 40 नंतर, म्हणजे एकदा स्त्रीची 40 ओलांडली की तिच्या नंतर तिची मासिक पाळी कधी जाणार हे तिलाही माहिती नसतं. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या स्त्रीच्या हातातही नसतात, तिलाही माहिती नसतं की पाळी कधी जाणार आहे. पण त्या दरम्यान जो होणारा त्रास असतो ना, हा प्रत्येक स्त्रीला जाणवत असतो. पूर्वीही हा त्रास होता, पण त्याची तीव्रता कमी होती. त्याचं कारण होतं, कारण पूर्वी आपण कसं एकत्र कुटुंब पद्धती होती, थोडा आराम मिळायचा. देवाच्या नावाखाली का होईना पण सक्तीची आपल्याला सुट्टी असायची. स्त्रीला देवाच्या नावाखाली का होईना पण सक्तीने 3 ते 4 दिवसाची सुट्टी मिळत होती ना, ती सुट्टी कुठेतरी आज कॅन्सल झाली आणि याला जबाबदार आपणच आहोत. कारण आता काय होतंय, ज्यांच्याकडे खरंच नोकर चाकर वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते इट्स ओके, त्यांना काही वाटणार नाही. पण ज्यांच्याकडे कोणच नाही ना, आज त्या बाईला सगळी कामं करावी लागतात. म्हणजे वजनाची कामं, ज्याच्यात आपण म्हणतो ना लादी पुसणं आहे, कपडे धुणं आहे, भांडी घासणं आहे, जेवण करणं, याच्या व्यतिरिक्त अशी बरीचशी जड कामं आहेत ना, ती बाईला करावी लागते. ते आपल्या पूर्वजांनी ज्या पण पद्धती केल्या आहेत ना, त्या रीती ज्या केल्या आहेत ना, त्याच्या मागे स्त्रीला किंवा स्त्रीशी रिलेटेड, म्हणजे आपला वंशवळ वाढावी किंवा स्त्रीला म्हणजे जो पण आहे ना तो सगळा आपला विचार करून केला जातो. म्हणजे आपल्या देहाचा, म्हणजे पूर्णपणे शरीराचा आपला विचार करून समतोल निसर्गाला जोडून कसा समतोल राखता येईल ना, यावरती ते होतं. म्हणजे एवढंच आहे की विज्ञान आणि हे याच्यामध्ये त्यांना समतोल राखता नाही आलं, म्हणण्यापेक्षा त्यांना सांगता नाही आलं. ते तुमच्याशी आता बोलायचं आहे तो विषय आहे हॉट फ्लॅशेस. म्हणजे काय तर अतिरिक्त गरमी. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे, गरमी तर आता वाढते. आता बघा, सध्या बाहेरचं वातावरण प्रचंड बदललेलं आहे. कधी ऊन पडतंय, कधी पाऊस पडतोय, कधी थंड हवा लागते, काहीच समजत नाहीये. हे पूर्ण निसर्ग चक्रच बदललेलं आहे आणि याला कुठेतरी कारणीभूत माणूसच आहे. आणि निसर्ग तो खेळ खेळतोय, त्याला आपण आता काहीच करू शकत नाही. पण या निसर्गाच्या चक्रा व्यतिरिक्त एका स्त्रीमध्ये हार्मोनल्स बॅलन्स जे असतं ना, ते बिघडत असतं आणि या सगळ्याचा परिणाम आहे ना तिच्या शरीरावर होत असतो आणि त्याचाच परिणाम मग तो हळूहळू तिच्या मनावर होतो आणि मग एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते. आता हॉट फ्लॅश म्हणजे काय तर एखाद्या वेळी अचानक घाम येणं. म्हणजे तुम्ही असं सांगू शकत नाही, जसं हार्ट अटॅक येताना तो माणसाला सांगून येत नाही ना, त्याचप्रमाणे हॉट फ्लॅशचा जेव्हा त्रास होतो ना तेव्हा त्या व्यक्तीला नाही कळत. असं आहे ना, हा कमरेपासून वरच्या भागाला एवढी प्रचंड गरमी येते ना, अक्षरशः आपण घामाच्या थेंबात न्हाऊन येतो. फॅन चालू असतो, कधी कधी एसी चालू असतो घरातला, किंवा कधी कधी आपण नॉर्मल बसलेलो असतो आणि अचानक आपल्याला एवढी गरमी होते. हा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगते, कुठे वाचून किंवा पुस्तकातल्या ज्ञानावर नाही, हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. आता 2 दिवसापूर्वी हा अनुभव माझ्या भावाने घेतला. म्हणजे मी त्याच्यासोबत ट्रॅव्हलिंग करत होती आणि त्याच्यासोबतच जेंट्स डब्यात चढले होते आणि सगळं नॉर्मल आम्ही बोलत होतो आणि अचानक मला गरमी एवढी वाढायला लागली की लिटरली मला त्यांनी सीटवर नजून दरवाजाकडे उभं राहावं लागलं आणि तो एक 15-20 मिनिटं उभा राहिल्यानंतर मला बरं वाटलं. पण त्या दरम्यान मी पूर्ण ओली चिंब झाली होती. म्हणजे हा जो हॉट फ्लॅशचा जो प्रकार आहे ना, हा स्त्रियांच्या हार्मोन्स बॅलन्स होते आणि त्याची वेळ नाही आहे की तो सकाळीच येईल, दुपारीच येईल, संध्याकाळीच येईल, असं काहीच नाहीये. कधी कधी आपण गाढ झोपेत असतो आणि मला तर आता सध्या जे म्हणते ना त्रास होतो तो हाच होतोय. कारण बघा, रात्रीची झोप होत नाही. त्याचं कारण काय तर अचानक वाढणारी गरमी. अचानक गरमी वाढते, 10-15 मिनिटं एवढी घामाघूम होते की झोप मोड होते आणि मग तुम्हाला माहिती एकदा आपली झोप मोड झाली तर काही काही जणांना लगेच झोप लागत नाही. मी त्या प्रकारामध्ये मोडते की मला लगेच झोप लागत नाही, मग बराच वेळ जातो आणि मग झोप लागते. आणि या म्हणजे जो हा हॉट फ्लॅशचा जो त्रास आहे ना, हा कधी होतो जेव्हा तुम्ही रजोनिवृत्तीकडे म्हणजे मेनोपॉजकडे झुकत असता. म्हणजे याचा बघा एक फिक्स टायमिंग नाहीये.
मी आजही सांगते ना, कारण मी त्याचं कारण तुम्हाला सांगते. माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणी याच्यासाठी बोलते, फॅमिली मेंबर्सला माहिती, पण काही माझे जवळचे मित्रमैत्रिणी त्यांना माहिती आहे की मला हा त्रास चालू आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी हा त्रास काढते. आता त्याच्यातलं काही जणांचं असं म्हणणं होतं, म्हणजे काही दिवसापूर्वी माझ्या एका फ्रेंड सोबत माझं भांडण सुद्धा झालं याच गोष्टीवरनं, की हा तुझं नेहमीच झालंय, तुला वेळच नाहीये, तुला आमच्याशी बोलायचंच नसतं. पण मी समोरच्याला नाही समजून सांगू शकत होती की मला काय त्रास होतोय. शेवटी मला तिथे एक डिसिजन घ्यावं लागलं आणि मी सांगले इट्स ओके, स्टॉप. आता आपण सध्या शांत राहिलेलंच बरं, आपली मैत्री इथे स्टॉप केली बरी. मला हे का सांगावं लागलं त्याचं कारणही सांगते. सततची होणारी चिडचिड, त्याच्यामुळे रात्रीची झोप नाही. त्याच्यामुळे काय होतं, ती गरमीच्या त्रासाने रात्रीची झोप नाही. आणि त्याचा त्रास असा नाहीये की बाबा मी आत्ताच येतोय, मी आता अर्धा तासापूर्वी बरी आहे किंवा 1 तासापूर्वी पण बरी आहे आणि मला अचानक घाम सुटू लागतो आणि त्याच्यामुळे सततची होणारी चिडचिड, त्यावेळी होत असणारी डोकेदुखी. आणि अशा वेळी जर समजा कोणाचे असे फोन आले ना, असे म्हणतात अरे काय कसं, मग ती नकोसं वाटतं आपल्याला, पण आपण समोरच्याला सांगू शकत नाही म्हणून आपण त्यावेळी बोलून घेतो. पण असं सतत सतत आपल्याला नाही जमत. आणि मला तरी सांगते, मला खोटं वागणं म्हणजे समोरच्याला दाखवायला अरे हा कसं आहे, मला नाही जमत. मी जशी आहे तशीच राहते, मी जशी आत आहे तशीच मी बाहेर आहे. मला वेगळं रूप, म्हणजे काही लोकांना सवय असते की मनात काहीतरी ठेवायचं आणि चेहऱ्यावर हसू दाखवायचं, आणि मला ते जमत नाही. मी जशी, म्हणजे मी जर दुःखात असेल तर माझ्या चेहऱ्यावर ते दुसरी होणार, आणि मला जर मी खरंच मनापासून हसते ना, तर तेही माझ्या चेहऱ्यावर दिसतं आणि मला ते जमत नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की मी हा व्हिडिओ का बनवला तेही सांगते. माझे बरेचसे मित्र आहेत ना, ज्यांच्या वाईफ या ह्याच्यातून जात आहेत, या सगळ्या म्हणजे त्रासातून, तर त्यांनीच मला समोरून बोलले की आम्हाला खरंच तुझ्या व्हिडिओमुळे खूप फायदा झाला, कारण आता आम्ही पण आम्हालाही समजत नव्हतं की ही चिडचिड का करते, हे असं का करते. सांगायचं तात्पर्य एवढं, व्हिडिओ याच्यासाठी केला जातोय की मी निर्लज्ज आहे म्हणून नाही, तो जो त्रास मला होतोय, जो मी सहन करते आणि ज्याच्यामुळे मला खरंच कधीतरी ना खूप जवळच्या लोकांचं ऐकून घ्यावं लागलंय. मला म्हणतात ना, बाहेरचे कोणी सुनावून गेल्याचं वाटलं नसतं, कारण त्यांना काय माहितच नाही. पण ज्यांना माहिती होता माझा त्रास, अशी लोक मला जेव्हा सुनवायला लागलं तेव्हा कुठेतरी वाईट वाटलं. मग तेव्हा मी स्वतःमध्ये एक बदल केला, आणि तो बदल होता शांत बसणं. कारण शांत बसणं आणि स्वतःमध्ये शोधणं हा त्याच्यावरचा सोपा उपाय मला वाटला. आणि जेव्हा कधी म्हणजे असं वाटलं की आज अचानक हा त्रास होतोय, अचानक आज हेच होत आहे, तर मी नेहमी बहिणीला फोन केला. आता ती म्हणजे ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे, मी बऱ्याचदा तिचा उल्लेख केला. मी तिला फोन करते, कारण प्रत्येक वेळी आपण डॉक्टरकडे नाही जाऊ शकत, कारण प्रत्येक वेळी डॉक्टरची फी पण आपण तेवढी देऊ शकत नाही. आपण साधा रिपोर्ट जरी दाखवायला गेले तरी डॉक्टर आजकाल फीस घेतात, आणि प्रत्येक वेळी जाणं शक्य नाही. तर मला जेव्हा पण काय प्रॉब्लेम, असं नाही की मला 11 वाजता रात्री आलं असं झालंय, तिला जेव्हा कधी रात्रीचे 1:30 वाजू दे ना, तर सकाळचे 4 वाजू दे, तिला जेव्हा पण कधी फोन केला ना, तिने तो फोन उचलला आणि म्हणतात ना, म्हणजे शंकेचं निरसन केलं. आज त्याच्यामुळेच मी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवू शकते. कारण बघा, सगळ्या स्त्रियांना प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणं शक्य नाही, मी समजू शकते. कारण म्हणतात ना, आपण एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहोत, प्रत्येक वेळी आपण डॉक्टरकडे नाही जाऊ शकत, म्हणून कधी कधी आपण घरगुती उपाय करतो. म्हणूनच मी काय बोललो, मला जो आजार म्हणजे आजार म्हणू शकत नाही, मला जो त्रास होतो जरुरी नाही की तो तुम्हाला होईल, पण त्याच्यातली थोडीफार शक्यता, जर समजा मला असं होतंय तर मग तुम्हाला व्हायला लागलं, आपण एक म्हणतात एक अंदाज, अच्छा ओके, मला ह्याच्यामुळे त्रास होत असेल. मी नेहमी सांगते, मी ज्या गोष्टी सांगते त्याचा त्रास तुम्हाला होत असेल, पण त्या अति होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरकडे जा. अरे हिला होतो तर ही नाही गेली असं नका समजू, कारण माझ्याकडे माझा हक्काचं डॉक्टर आहे आणि ती माझी बहीण. त्याच्यामुळे मला कधी असं झालं तर मी डायरेक्ट तिला फोन करते. त्यामुळे माझं शंकेचं निरसन तेव्हाच होतं. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला कधी कधी अति त्रास होतो, बघा कधी कधी असं होतं ना की हॉट फ्लॅशेसच्या त्रासामध्ये जेव्हा आपला पारा वाढतो, म्हणजे जेव्हा आपल्याला गरम अतिप्रमाणात होतं ना, तेव्हा हृदयाची धडधडही आपली तेवढीच वाढते, आणि हृदयाचं जे आपलं पंपिंग असतं ना, ते पण खूप हाय लेवलला होतं. म्हणजे आता 3-4 दिवसापूर्वी ना, म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं की मला अटॅक येतोय की काय, कारण माझं संपूर्ण बॉडी जड झाली होती. मला काय बोलावं सुधरत नव्हतं. 2 मिनिटासाठी माझा श्वास कोंडल्यासारखं होत होतं, आणि त्यावेळी एवढं प्रचंड गरम झालं होतं. पण बीपी चेक केला तर माझा बीपी नॉर्मल होता. मग मला असं लक्षात आलं की ठीक आहे, गरमी झाली त्याच्यामुळे कदाचित कॉन्शियस होतात ना, अनकॉन्शियस होतो आपण कधीतरी, तसा प्रकार झाला. मग मी स्वतःला शांत केलं, डीप श्वास घेतला आणि थोडा वेळ एका जागेवर शांत बसले, आणि मग सगळे विचार सोडून दिले, आणि थोडा वेळ मी नॉर्मल झाली. आणि हे मी नंतर बहिणीशी बोलली की असं असं झालं. ती बोलली ठीक आहे, इट्स ओके. आज माझ्याकडे हक्काची बहीण आहे, डॉक्टर आहे स्वतः, म्हणून माझं हे चालून जात आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक स्त्रीला अशी कोणतरी भेटेल याची जरुरी नाहीये ना.
म्हणून मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते, जो मला त्रास होतो मी तो तुमच्यावर का एक्सप्लेन करत असते, की जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काय त्रास होत असेल ना, तर नक्की डॉक्टरकडे जा. खूप जास्त हाय होण्याची वाट बघू नका, कारण का ही जी स्टेप असते ना 40 ते 55 वर्ष, याच्यामध्ये आपल्याला पेरीमेनोपॉज म्हणजे मेनोपॉजच्या आधीचा त्रास, त्याच्यानंतर मेनोपॉज येतो आणि मेनोपॉजच्या नंतरची वेळ ठराविक असते. म्हणजे एक साधारणतः आपलं ठरलेलं असतं की मेनोपॉजच्या आधी 1 वर्ष, मेनोपॉजचं 1 वर्ष आणि त्याच्यानंतरचं 1 वर्ष, असं हे 3 वर्ष जी असतात ना, ती स्त्रियांसाठी खूप म्हणजे खूप कंडिशन खराब असते. पण जरुरी नाही की ती 3च वर्ष असतील. काही काही स्त्रियांना मेनोपॉज येण्याआधीचा त्रास, म्हणजे जसं आता मी 3 वर्षापासून काढते, कितीतरी स्त्रियांना हा त्रास 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष आधीपासून होत असतो. आपण असं म्हणतो, आता मला पण असं वाटलं होतं 2 वर्षापूर्वी, अरे हा अच्छा त्रास होते म्हणजे मेनोपॉज माझा जवळ आला, असं म्हणत 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 आज तीन तीन वर्ष झाली. 4थं वर्ष चालू झालं, अजूनही माझी मासिक पाळी तशीच चालू आहे. फक्त त्याच्यामध्ये चेंजेस होतात आहे, किंवा माझ्या बॉडीमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात आहे. म्हणजे केस गळणं जे होतं, माझे खूप केस गळले होते त्यावेळी. म्हणजे लिटरली मी 2 क्षणासाठी घाबरली होती की मला एवढे का केस गळतात आहे. त्याच्यानंतर घाम फुटणं, हृदयाची धडधड वाढणं. मी याच्याशी रिलेटेड व्हिडिओ केलेला आहे. आता पण बघा मी तुमच्याशी बोलते ना, अचानक मला दुखायला लागलं म्हणून मी शांत झाली. तर याच्याशी रिलेटेड पण व्हिडिओ आहे ना आपल्या चॅनलवर आहे आधीच, की मेनोपॉजच्या आधीची वेळ असेल तर तेव्हा काय होतं, मेनोपॉज मध्ये काय होतं आणि मेनोपॉजच्या नंतर पेरी मेनोपॉज असतो तेव्हा काय होतं, याच्याशी रिलेटेड असे 3 व्हिडिओ मी केलेले आहेत. ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी चॅनलवर जाऊन नक्की बघा, तुम्हाला त्याच्यात सगळी डिटेल्समध्ये माहिती मिळेल. पण हा मी सांगते की जेव्हा आपला मेनोपॉज जवळ यायचा असतो त्याची वेळ नाहीये. त्यामुळे जे म्हणतात ना, अरे किती वर्ष आम्ही हेच बघतोय तुझा त्रास, किती वर्ष झाली तू हेच सांगते, तुम्ही खरं सांगते अशा लोकांपासून मग लांब राहा. कारण कसं आहे, तो त्रास जो होतो ना, तो ते फक्त स्त्रीला कळत असतो. आणि कधी कधी त्या स्त्रीची दुश्मन सुद्धा स्त्रीच असते. कारण का काही बघा, ज्यांनी पिशव्या काढून टाकल्या आहेत, किंवा ज्यांच्या पाळ्या बंद झाल्या आहेत, किंवा ज्यांना पाळी येतच नाही, त्या लोकांना हा त्रास कळणारच नाही. कारण ते ह्या त्रासातून जाणारच नाही ना, कारण त्यांचं ऑलरेडी तो पार्टच निघून गेलाय शरीरातून. जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या बॉडीमध्ये गर्भाशय आहे, तुम्हाला पाळी येते आहे, तोपर्यंत हा त्रास तुमच्यासोबत होतच राहणार आहे. आणि तो प्रत्येक स्त्रीला होईल असं नाही. 100रातली एखादी स्त्री असते की जिला म्हणतात ना अतिप्रमाणात त्रास होतो. आणि काय काय स्त्रियांच्या पाळ्या येतात कधी, जातात कधी, समजतही नाही. कितीतरी वेळा बघा, महिन्याची जी पिरियड्स येतात, तर कितीतरी स्त्रियांना पिरियड्स येतात जातात काही कळत नाही. त्या मस्त एन्जॉय करत तो पिरियड्स लाईफ जगत असतात. पण काही स्त्रिया खरोखर सांगते अक्षरशः लोळण घेतात. म्हणजे घरात झोपण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नसते. मी त्या कॅटेगरीमध्ये येते, मी जे आहे ते सांगते, मी त्या कॅटेगरीमध्ये येते की मला ते 5 दिवसामध्ये काहीही करायची इच्छा नसते. तरी सुद्धा म्हणतात ना, सक्तीची विश्रांती आता गेलेली असल्यामुळे आपल्याला कसंही करून उठावं लागतं. अगदीच काय नाही तर पोटात दोन घास अन्नाचे जाण्यासाठी आपल्याला उठावं लागतं आणि ते करावं लागतं, आणि ते करण्याची ताकद त्यावेळी नसते. म्हणून माझे हे मध्यंतरी व्हिडिओ न येणं किंवा हे होणं तर त्याच्यामुळे होत होतं की चिडचिड होत होती. काय विषय, बघा जेव्हा मन शांत असतं ना तेव्हा आपल्याला विषय सुचतात. पण मनच जर आपलं बिथरलेलं असेल, काही गोष्टी आपल्याला समजत नसेल, असं अनकॉन्शियस झालेलं असेल, तर आपण काहीच करू शकत नाही. मग या सगळ्याचा विचार करून जेव्हा मी शांत बसले, म्हणजे मध्यंतरी जो महिना मी घेतला होता ना, त्या महिन्यामध्ये पूर्ण शांत बसली, एकाग्र केलं स्वतःला, पुस्तकं वाचली, ग्रंथ वाचले, त्यातली काही लोकांना दूर ठेवलं. मी सांगते पर्पजली काही लोकांना मी दूरच ठेवलं माझ्यापासून. म्हणजे असं नाही की मी त्यांच्याशी नातं तोडलं, ठीक आहे नाही बोलायचंय. मी आता तरी ना, मला वाटतं मोजून 1-2 कॉल्स, म्हणजे माझी आई किंवा मावशी असं सोडलं ना, तर मी कोणाला कॉल सुद्धाही करत नाहीये. कारण कसं असतं बघा, कधी कधी शब्दाने शब्द वाढतो. याचा अर्थ असा नाहीये की मी सगळ्यांना विसरली आहे, की मी सगळ्यांची नातं तोडलं, असं काहीच नाही. पण सध्या माझ्यासाठी माझी प्रायोरिटी माझी हेल्थ आहे. याचं कारण सांगते, कारण जेव्हा मी हॉस्पिटलच होती, जवळजवळ 8 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होती, त्यावेळी त्या क्षणाला त्या हॉस्पिटलच्या कॅबिन मध्ये मी आणि फक्त मीच होती. मला भेटायला कोण येत होतं, ते इथले एखाद माझी मुलगी किंवा कधी कधी मिस्टर आणि एखाद दुसरे माझे मित्र. बाकी मला भेटायला, आणि माझा एक भाऊ आला होता बस, याच्या व्यतिरिक्त मला भेटायलाही सुद्धा कोणी आलं नव्हतं. मग त्यावेळी त्या रूम मध्ये पण मी एकटीच होते. म्हणून मग तेव्हा विचार केला की जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा लढायचं कोणाला, आपल्याला. या त्रासातून जातोय कोण, आपण.
या त्रासाला सामना कोणाला करायचा आहे? आपल्याला. मग आपणच सक्षम असणं गरजेचं आहे आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी म्हणून मी मध्यंतरीचा काळ घेतला आणि त्याच्यामध्ये ठरवलं की आपण शांत बसायचं, कारण सर्व गोष्टींचा एकच मार्ग आहे, तो आहे शांतता आणि स्वतःला कुठेतरी गुंतवायचं. म्हणजे अशा ठिकाणी नाही की जिथे प्रॉब्लेम्स होईल, अशा ठिकाणी गुंतवायचं. म्हणजे गुंतवणं म्हणजे काय? तर वाचन आहे, संगीत ऐकणं आहे. सर्वात बेस्ट आहे संगीत ऐका. याच्यामध्ये जर तुम्हाला खरं त्रास होत असेल ना, तर मी तर सांगते ज्यांना गाणे ऐकायची आवड आहे किंवा ज्यांना डान्स करायची आवड आहे, जसं मला आहे पण माझ्या पायामुळे मी गप्प आहे, तर खरंच सांगते गाणी ऐका, मंत्र स्तोत्र ऐका, भले तुम्ही बोलू नका, ऐका, वाचन करा. जे खेळ तुम्हाला खेळता येतात, जे तुम्ही विसरला आहात किंवा म्हणतात ना कधी कधी लहानपणापासून आपल्याला एखादी इच्छा असते किंवा एखाद्याला ना जेवणाची आवड असते पण म्हणतात ना कधी वेळ मिळत नाही, तर या सगळ्या ज्या तुमच्या ज्या छंद आहेत ना, हे जपा. सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि जर तुमचं म्हणतात ना माइंड शांत असेल आणि तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस नसेल ना, तर परमेश्वर पण बघा तुम्हाला साथ देतो. असं म्हणत नाही की परमेश्वर तुम्हाला दुःखामध्ये लोटतो, पण कधी कधी म्हणतात ना आपल्या वाटेला दुःख आलं की आपण सर्वात आधी दोष देतो परमेश्वराला. हा, मी एवढं सगळं करून पण तू माझ्याच मागे का लागला? पण ऍक्च्युली परमेश्वर आपल्या मागे लागत नाही, तो आपल्याला सक्षम करतोय. जेव्हा अशी परिस्थिती येते ना, तेव्हा तो आपल्याला सक्षम करतो की बघ, तू एकटी असताना तुला सक्षम व्हायचंय ना, मग ही परिस्थितीची तोंड दे. याच्यासाठी परमेश्वर आपल्याला संकटात टाकत असतो. म्हणून ज्या स्त्रिया या मार्गातून जातायत, म्हणजे पेरीमेनोपॉज, मेनोपॉज किंवा पोस्ट मेनोपॉज, या तिन्ही स्टेप मधून जर जात असतील ना, तर मी खरं सांगते स्वतःला कमजोर समजू नका. जर तुमच्यासोबत कोणी नसेल ना, तर तुम्ही स्वतः उभे राहा. स्वतःसाठी वेळ द्या, स्वतःचे छंद जपा, स्वतःसाठी जे करता येईल ते करा. कारण इतकी वर्ष म्हणजे वयाची 40 नंतर हा प्रॉब्लेम चालू होतो, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप केलंय. बायको होतो, मग बायको झाल्यानंतर कोणाची तरी आई होतो, कोणाची आई झाल्यानंतर सासू होतो, सासू नंतर आजी होतो. आपल्या ह्या ज्या पदव्या आहेत ना, त्या कधी संपणाऱ्या नाहीयेत. आपण संपू पण या पदव्या संपणार नाही, जबाबदारी आपली कधीच संपणार नाही. त्यामुळे जबाबदारी करा, पण त्या जबाबदारी निभवता स्वतःकडे म्हटलं दुर्लक्ष करू नका, कारण तुम्हाला काय झाल्यानंतर कोणीही येणार नाही. ज्याला जो त्रास आहे, बघा प्रत्येकाला त्रास हा आहे, असा माणूस कोणी नाहीये की ज्याला त्रास नाही. त्रास हा प्रत्येकाला आहे. त्यामुळे तो त्रास त्यांनी किती काढायचा आणि आपण त्याचा त्रास किती काढायचा नाही, हे आपण ठरवायचंय. कारण जेव्हा वेळ येते ना, तेव्हा कोणी उभं राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला त्रास आपणच काढायचा. तो हॉट प्लेसचा त्रास ज्यांना पण होतो ना, मी सांगेन त्याच्यावर उपाय असा काहीच नाहीये. एक तर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी राहा. जर आता तुम्ही म्हणाल की एसी, आता बघा माझ्याकडे एसी होता, मी मुद्दाम म्हणजे 2-3 वेळा खराब झाला, मी काढून टाकला. पण तो काढल्यानंतर मला काही गोष्टी कळल्या की मी जेवढी एसीत राहायची ना, त्यांनी मला आणखी त्रास व्हायचा. ज्या दिवसापासून एसी घरातून काढला, माझे बरेचसे आजार पण कमी झाले. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य असेल ना, तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी राहा. शरीर थंड ठेवायचा प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणा शरीर थंड ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर माठातलं, आता ज्यांना काही जणांना फ्रीजचं पाणी नाही जमत, तर माठातलं पाणी प्या. जेवढं असेल तेव्हा पंखा फास्ट करा, पंख्याखाली बसा. आणि सर्वात बेस्ट म्हणजे शरीरात असे द्रव पदार्थ ते घ्या की ज्याने आपल्याला शरीराचं तापमान थंड राहील. एकदमही थंड करू नका, कारण हॉट प्लेसेसचा दुसरा साईड इफेक्ट हा आहे की जेव्हा गरमी होते, कालांतराने ती गरमी जशी नॉर्मल व्हायला लागते, अचानक तुम्हाला थंडी जाणवते. हाही प्रकार घडतो. त्यामुळे एकदमही शरीराला थंड करू नका, थोडं थोडं प्रमाणात. आता जसं गोनकतिराचं मी मागे बोलली, गोनकतिरा घ्या, सब्जा घ्या, किंवा शरीर जे थंड राहील त्या प्रमाणात करा. आता सध्या बाहेर पावसाळी वातावरण आहे, तुम्हाला हॉट प्लेसेसचा त्रास झाला म्हणून एकदम शरीर थंड करायला जाऊ नका, त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने करा. आयदर मी हे सगळं करते कारण माझ्याकडे बहीण आहे, माझा हक्काचा डॉक्टर माझ्याकडे असल्यामुळे मला जर काही प्रॉब्लेम झाला तुम्ही तिला विचारते आणि करते. पण तुमच्याकडे जर असं कोणी नसेल ना, तर तुम्ही एकदा डॉक्टरांची चौकशी करा, की त्यांना सांगा की मला असा असा त्रास होतोय आणि मला खूप असा त्रास होतो, मला हे होतंय. त्याच्यावरती ते नक्कीच तुम्हाला उपाय करते. आणि जेवढं शक्य असेल ना, तुम्ही आयुर्वेदिक कडे वळा, कारण आयुर्वेदिकचे इफेक्ट उशिरा होतात, मान्य आहे, पण आयुर्वेदिकमुळे खरंच सांगते खूप शरीराला फरक पडतो. त्यामुळे मेनोपॉजच्या आधीच्या टायमामध्ये किंवा मेनोपॉजच्या दरम्यान होतो की नाही माहिती, पण मेनोपॉजच्या आधीच्या स्टेपला हॉट फ्लॅशेसचा त्रास भरपूर होतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे घाबरून जाऊ नका, सकारात्मक दृष्टिकोनातून बघा, तुम्हालाही तो त्रास नाही जाणवणार. थोडेसे जीवनशैलीत बदल करावे लागतील, थोडस स्वतःला चेंज करावं लागेल. आणि म्हणतात ना, दुसऱ्यावरती डिपेंड राहून आपला आनंद शोधण्यापेक्षा स्वतःवरतीच डिपेंड राहून
स्वतःसाठी आनंद शोधलेला कधीही चांगला, आणि जे तुम्हाला आवडतं ना ते करा. त्यावेळी हा विचार करू नका की समाज काय बोलेल, दुनिया काय बोलतील, घरातले काय बोलतील. कोणीही येत नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव. जेव्हा आपण वाईट वेळेकडे झुकतो आपल्याला बघायला कोणी येत नाही. त्यामुळे पहिल्या आधी तुम्ही स्वतःसाठी उभे राहा, स्वतःसाठी जगा आणि स्वतःकडे लक्ष द्या. तर हॉट प्लेसेस ज्यांना पण त्रास असेल तर त्यांनी जास्त टेन्शन घेऊ नका. काही थोडेसे चेंजेस केले तर हा त्रास कमी होऊ शकतो. हा पण त्रास होतो, मी मान्य करते, तर मला स्वतःला त्रास होतो आणि मला त्यावेळी खूप चिडचिड होते आणि प्रचंड म्हणजे प्रचंड त्रास होतो. ते असं वाटतं कधी एकदाची मासिक पाळी जाते, कधी कधी असं वाटत पण असतं. पण म्हणतात ना की जेवढी मासिक पाळी आपल्याला येते तेवढं स्त्रीसाठी चांगलं असतं, कारण स्त्रीचं शरीर तेवढं सुदृढ राहतं. बस हाच एक म्हणतात ना एक मार्ग आहे जो आपल्याला डोक्याला समजवायचा आहे की बाबा नाही, मला येते म्हणून माझं शरीर चांगलं आहे. पण अतिरिक्त प्रमाणात जर तुम्हाला काय त्रास होत असेल तर नक्की डॉक्टरला कन्सल्ट करा. उगाच मी सांगते किंवा कुठेतरी वाचलंय म्हणून करू नका. कारण काय पूर्वीची लोक म्हणायची, पण आता आजारपण पण वाढत चालले. कारण बघा आता बाहेरचं वातावरण असं झालं ना की बरेचसे आजार वाढत चालले. त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. जर एखादी गोष्ट अगदीच वाटली तुम्हाला तर डॉक्टरला नक्की कन्सल्ट करा. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.